Good evening. Let us begin to the next session of yesterday's chapter to be continued today. That is the light lenses. Till now, we had been up to the power of lens, which is measured in diopters. भिंगाची शक्ती आपण डायोप्टर मध्ये मोजत होतो, बरोबर आहे. पुन्हा त्याच्या आधी मॅग्निफिकेशन V by U equal to H2 upon H1. This is how we have already studied about. Then P1 equal to P1 plus P2, that is 1 by F equal to 1 by F1 plus 1 by F2. This has also been taught already. Now we want to talk about the natural lens present in our eye and the structure of our eye. It is very important. आपण सगळ्या कृत्रिम गोष्टींचा अभ्यास करतो, पण आपल्या देहाचाच अभ्यास करायचं म्हटलं की आपण मागे राहतो. त्याची नॉलेज आपल्याला पाहिजे. जसं विज्ञान बी मध्ये सुद्धा मग मिओसिस मायटोसिस आहे, त्या टाईप सगळ्या गोष्टी आपल्या शरीराच्या विषयीच्या, आपल्या रिप्रोडक्शनच्या विषयीच्या आपण अभ्यास नाही करायचं तर मग कोण जनावर आपल्याला करत बसणार आहेत का? नाही. मग आपण आपला अभ्यास केलाच पाहिजे, त्यामध्ये काही लाजायचं नाही अजिबात. सो ह्युमन आय, हाव इज दॅट? कसं स्ट्रक्चर आहे? इट इज नॅचरल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. हा नॅचरल ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, नैसर्गिकरित्या निसर्गानं दिलेलं प्रकाशीय उपकरण आहे आपल्याला देवाने दिलेले. हे नर्व्हल कॉर्ड आहे, जो दृष्टी चेता तंतू म्हणतो आपण त्याला. डोळ्याच्या पुढे असा बल्ज आहे, फुगवटा. त्याच्यानंतर आतमध्ये सिलियरी मसल्स आहेत. हे मसल्स आहेत. मी ढोबळमानाने आकृती काढतोय, बोटानं असं इतकं हे होत नाही. आणि हा जो माझ्या तुमच्या डोळ्यातला हा लेन्स शेड केलेला, आणि हा जो आहे तो दुहेरी काढलेला आहे, तो आपल्याला लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे. म्हणजे थिएटर मधला पडदा हा आहे, आणि थिएटरच्या आपण बसतो त्या सीटवर, त्याच्या मागे झरोके असतात बघा भिंतीला, आणि त्या झरोक्यातनं एक बीम येते प्रकाशाची. ती जी मशिनरी आहे त्याची लेन्स सिस्टीम म्हणजे हे आहे. आणि अख्ख्या डोळ्यामध्ये एक क्रिस्टलाइन ज्यूस असतो, त्याला म्हणतात व्हिट्रियस ह्युमर. कधी जर डोळा तुम्ही जर चोळला तर डोळ्याच्या कानाच्या बाजूला, म्हणजे डोळ्याच्या मागं म्हणूया, असं स्पेस मध्ये, इमॅजिनरी काल्पनिक स्पेस मध्ये काही 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 चांदण्या तारे गेल्यासारखं वाटतात बघा. त्याचा अर्थ काय? आपण आपला डोळा चोळल्यानंतर ह्या गोलाकार जो आहे हा डोळा, त्याच्या आतलं लिक्विड आपण ढवळलेलं असतं. त्याच्यामुळे काही काळ ते सेट होईपर्यंत आपल्याला चांदण्या चांदण्या चांदण्या, झोपेतनं उठून किंवा आळस झालेला असला आपण डोळा चोळतो, आळस देतो, आणि मग त्यावेळी खूप डोळा चोळलेला असतो. आणि अशा वेळी अंधारी आलेली असते, आणि त्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर काही 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 असं चांदण्या चमकतात, एक 10-15 सेकंद, 20 सेकंद, आणि मग आपला पुन्हा डोळा नॉर्मलाइज होतो. आपल्या डोळ्याचं वैशिष्ट्य हे आहे की इथं पुढे एक ब्लॅक बुबुळ आहे, त्याला आपण बाहुली म्हणतो, आणि त्या बाहुलीला एक बारीक छिद्र आहे. आता ते गेलं सगळं, काढतो. असं छिद्र आहे, आणि मग त्याची ही बाहुली, त्याच्या वर खाली मी गडद करतोय. ती बाहुली म्हणजे ओपनिंग आहे, छिद्र आहे समजा. तुम्ही जर तुमच्या घरातल्या एकमेकांकडे बघितलात डोळ्यात, तर एक पांढरा डॉट दिसतो बघा, ते आहे छिद्र. ते आहे आयरिस प्युपिल. आयरिस म्हणजे बुबुळ, प्युपिल म्हणजे त्या आयरिसला, बुबुळाला मध्ये असलेलं एक छिद्र. छिद्रातनच त्या भिंगावर प्रकाश पडणार आहे, म्हणजे या छिद्रातून बाहेरचा प्रकाश अलाव होऊन असा प्रकाश पडणार आहे. आलं का लक्षात? आणि मग असा प्रकाश पडल्यानंतर तो मग रिफ्रॅक्ट होऊन बरोबर स्क्रीनवर पडणार, तर ते उत्कृष्ट चित्र दिसतं.
आता तुमचा माझा जर निरोगी डोळा असेल तर डोळ्याला तिथं आकृती काढली बघा, मुख्य डोळ्याच्या आकृतीच्या खाली दोन आकृत्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये काय केलंय, पॅरल बीम ऑफ लाईट आली आणि ती बरोबर फोकस झालीये अशी, मध्ये हे भिंग आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, जवळच्या ऑब्जेक्ट पासून तिरपे किरण आले. बरोबर आहे, जवळच्या ऑब्जेक्ट पासून तिरपेच किरण येतात. ते पण पुन्हा भिंगाने आपल्या कॉन्सन्ट्रेट केले. हे जी प्रॉपर्टी आहे आपली डोळ्याच्या भिंगाची, डोळ्याच्या लेन्सची, लांबचा जेव्हा प्रकाश किंवा सीन बघायचा असतो त्यावेळेस हे इतकं सडपातळ होतं, ओढलं जातं. आणि जेव्हा जवळचा सीन बघायचा असतो ते हेच भिंग असं ढब्बू होतं. मग हे करण्याचं जे आहे ते मग अशी आकृती काढली ती मी वर असं 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 केलेलं होतं आणि असं 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 केलेलं. हे जे स्नायू आहेत त्याला म्हणायचं सिलियरी मसल्स, समायोजी स्नायू. ते काय करतात, मी अतिशय लांबचा सीन बघायला लागलो की या भिंगाला असं इकडच्या दिशेनं ओढतात. त्यामुळे ते सडपातळ होतं, पातळ होतं. त्यामुळे हे अंतर वाढतं. कारण का हे जितकं डब्बू, जितकं जाड तितकं हे अंतर कमी होत आहे. कळलं का? मग हेच मला आता सांगायचंय पुन्हा की ज्या वेळी तुम्ही लांबच्या सीनचं बघता दृश्य, लांबून येणारे प्रकाश किरण समांतर असतात, तेव्हा हे भिंग खूप सडपातळ उंच होतं आणि बरोबर स्क्रीनवर हे होतात, प्रकाश किरण एकवटले जातात. आणि ज्यावेळी लांबून येणारे किरण खूप लांबून नाहीच आहेत, ते जवळून आहेत, तेव्हा हे भिंग ढब्बू होतं आणि जवळून आलेले प्रकाश किरण पुन्हा त्या स्क्रीनवर एकवटवले जातात. ही जी डोळ्याची क्षमता आहे त्याला म्हणायचं डोळ्याची समायोजन क्षमता, पॉवर ऑफ अकोमोडेशन. लिहून देणार आहे मी, काळजी करू नका. पॉवर ऑफ अकोमोडेशन, डोळ्याची ऍडजस्टमेंट करण्याची कॅपॅबिलिटी, क्षमता. तुम्ही काहीतरी करून कसं तरी करून स्वतःला ऍडजस्ट करता की नाही? अरे तिथं बसायला जागा नाही रे, असं म्हटलं, बसायला जागा नाही, मी बसतो काहीतरी करून, कसं तरी करून बसतो, ऍडजस्ट करतो स्वतःला, चोपून करून घेऊन कमी ना स्वतः तिथं बसता. असं यू ऍडजस्ट विथ युअर एन्व्हायरमेंट. तसं आपला डोळा प्रकाशाला येणाऱ्या प्रकाशाला तो आहे त्या स्थितीनुसार तो ऍडजस्ट करतो आणि प्रत्येक वेळी असं ऍडजस्ट करतो की प्रत्येक वेळी इमेज कशावर पाहिजे, या स्क्रीनवरच. मग स्क्रीनवर काय आहे तर तिथं लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत, दोन प्रकारच्या. त्या पेशी संवेदना ग्रहण करतात. एक आहे ती रॉड शेपड सेल्स आहेत, रॉड शेपड सेल्स आहेत. दुसऱ्या कोन शेपड सेल्स आहेत. रॉड म्हणजे आडव्या एखादी काठी किंवा एखादा काडीचा तुकडा असल्यासारखं, आडव्या उभ्या अशा सेल्स आहेत, रॉड शेपड सेल्स. आणि दुसऱ्या खारवड्याचा पुडा असतो की नाही, आईस्क्रीमचा कोन सारखा, कोनिकल शेप, तुम्हाला माहिती, कोन, शंकुआकार पेशी. यातला जो रॉड आहे, या रॉड पेशी ज्या आहेत त्या आपला पडद्यावर पडल्या तो सीन तेजस्वी आहे, प्रखर आहे का डीम आहे याच्याच विषयी फक्त माहिती देतो. प्रकाशाच्या तीव्रतेविषयी माहिती देणं हे कोणाचं काम आहे, रॉड शेपड सेल्स. पण कोनिकल सेल्स म्हणजे आपला कलर टीव्ही आहे बघा. या कोनिकल सेल्स मध्ये रंग जाणून देण्याचं काम आहे. कोन शेपड सेल्स ज्या आहेत त्या जर आपल्या शरीरात डोळ्याच्या स्क्रीनवर नसतील तर आपला डोळा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही झाला, बरोबर आहे. आणि कोन शेपड सेल्स प्रॉपरली असतील तर आपल्याला कलरची जाण होते. कोनिकल सेल्स या प्रकाश संवेदी पेशी आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. लाईटची प्रखरता, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, डिमनेस इज टोल्ड बाय whom? Rod cells. And the color within them is told by whom? Conical cells. प्रकाशाची प्रखरता, अंधुकता रॉड सेल्सने, दंडाकार पेशींनी समजतं.
आणि शंकुपेशीचा वापर करून काय समजतं आपल्याला, त्याच्यामधला कलर समजतो. हे समजलं तुम्हाला. आता आता आपल्या डोळ्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला, अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य, ते म्हणजे आपल्या डोळ्याला विशिष्ट कॅपॅसिटी दिली आहे. आपण लांबचा कुठला तरी सीन बघतोय, खूप लांबचा सीन बघतोय. लांबचा सीन बघण्याला काहीच प्रॉब्लेम नाही, तो जसा दिसेल तसा दिसेल, ठीक आहे. परंतु तो सीन छान दिसावा म्हणून एकतर आपण जवळ जातो किंवा त्या सीनला जवळ आणतो. आता सीन जर फिक्सच असेल तर कसं जाणार, आपणच जवळ जाणार. तो जर सीन आपल्या जवळ 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 आला तर त्या सीननं, त्या वस्तूनं आपल्या डोळ्याशी धारण केलेला कोन वाढतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बरेच जण तुम्ही तिरुपतीला गेलेला असाल. तिरुपतीला सगळेच गेले आहेत असं मानू, मी तुम्हाला सांगतो तिथलं. तुम्ही जर अजून घाट चढून डोंगरावर जायचं असाल, तुमची बस अजून खालीच असेल, तर वर जर तुम्ही बघितलं त्या डोंगराकडे, त्या घाटाकडे, तुम्हाला काडीपेटी एवढ्या बसेस दिसतात, एवढ्या एवढ्याच दिसतात बसेस, चक्क एवढ्या दिसतात. माणसं तर दिसतच नाहीत, डॉट सुद्धा नाही, इतकं ते उंच आहे. आता हीच बस, किंवा आता खेडोपाडी कधीतरी आपण बसची वाट पाहत असतो, लांबून रोडवर येणारी बस दिसते, आली आली बस आली बस आली, चला तयार व्हा तयार व्हा, बस आली आपल्याला. पण ती बस किती छोटी दिसते. ती बस बस ऍक्च्युअली केवढी मोठी आहे तुम्हाला माहितीये, परंतु ती बस म्हणजे आपला हा सेगमेंट एबी आहे. हा, केव्हापासून ऐकू येत नाहीये? आता आता ऐकू येते का? किती वेळ झाला? कुणीतरी एक जण आम्ही मला सांग, किती वेळापासून ऐकू येत नाहीये? किती वेळ झाला ऐकू येत नव्हतं? म्हणजे मला तिथून पुढे सांगायला बरं. हा, हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके. डायग्राम काढल्यापासून ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं माझं बुडू नये, बाकी काही नाही. ओके, रिपीट करतो. एक बस एबी आहे, ती खूप लांब आहे. त्या बसनी तुमच्या डोळ्याशी धारण केलेला कोन एओबी बघा, आणि तीच बस हळूहळू हळूहळू तुमच्या डोळ्याजवळ आली. आता ती केवढी ह्यूज दिसते बघा. लांबची बस जेव्हा तुम्ही बसमध्ये चढायसाठी तुमच्या जवळ येते, दरवाजा उघडते, तेव्हा ती अख्खी बस तुमच्या डोळ्यात मावती का सांगा? ऍक्च्युअली लिटरली बस इज ह्यूज, बट दॅट ऑब्जेक्ट व्हेन इट इज टू फार फ्रॉम यू, जेव्हा तो ऑब्जेक्ट तुमच्यापासून प्रचंड दूर असतो, तेव्हा त्या ऑब्जेक्टनी डोळ्याशी धारण केलेला कोन खूप कमी होतो. म्हणून ती वस्तू छोटी दिसते. वस्तू छोटी म्हणून आतली माणसं सुद्धा चेपली गेलेली नाहीये. ते भासमान आहे, तो भास आहे. आपण म्हणू बापरे, ही बस एवढी तिरुपतीच्या डोंगरावर वर गेली, काडीपेटी एवढी झाली, आतली माणसं तिथे चेपली गेली असेल, काय जगून वाचून राहिलीत का नाही कोणाला माहित. तसं नाही होत, तो भासमान आकार आहे, अपॅरंट. ऍक्च्युली दिसतं ते तसं नसतंय. मग तीच वस्तू जवळ आल्यामुळे त्यांनी डोळ्याशी धारण केलेला कोन वाढला. आपली प्रवृत्ती ही आहे, मी अजून माझ्या टॉपिकच्या तिथंच आहे. मग एक संकल्पना आहे, एखाद्या वस्तूला नीट बघायचंय म्हणून मी माझ्या जवळ किती 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 आणणार, माझ्या जवळ मी किती आणणार त्या वस्तूला, त्याला काहीतरी लिमिट आहे. आता एक वस्तू मला अशी बघायची आणि ती दिसना खूप बारीक अक्षर आहेत, म्हणून असं असं म्हणून इथपर्यंत आणणार का मी? नो, यू आर नॉट अलाउड. नेचर ऑर द सायन्स डझंट अलाउ यू, बिकॉज सर्टन डिस्टन्सच्या आत तो पदार्थ आला की डोळ्याशी केलेला कोन वाढेल, ती वस्तू मोठी दिसेल, पण ऍट द सेम टाइम इट विल इन्क्रीज द टेन्शन ऑर द स्ट्रेस ऑन युअर आय अँड ब्रेन. आणि मग तेच मग हळूहळू चष्मा लागण्याचं हे वय होत जातं, किंवा ते
स्वरूप असतं. मग काय म्हटलंय निसर्गाने, जगातल्या शास्त्रज्ञांनी सगळ्या देशातल्या विविध लोकांचा अभ्यास केला निरोगी डोळ्याचा. निरोगी डोळा म्हणजे प्लस नंबर नाही, मायनस नंबर आहे, नॅचरल आहे तो व्यक्ती. मग तो किती वयाचा आहे? वेल ग्रोन व्यक्ती. लहान मुलगा असेल, 60चा व्यक्ती असेल, पण त्याला चष्मा नसला पाहिजे. ऍव्हरेज तरुण आपण 25 वर्षाचा धरूया, त्याचे डोळा व्यवस्थित परफेक्ट आहे, निरोगी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, त्यात दृष्टीदोष काहीच नाही. मग असं सगळ्यांचा अभ्यास केल्यावर असं आढळलं की दॅट इज द डिस्टन्स ऑफ अबाउट 25 सेंटीमीटर. ते अंतर किती आहे? डोळ्यापासूनचं 25 सेंटीमीटर. समजा हे असं, हे पुस्तक मी असं धरलंय. दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज नियर पॉइंट. हा इथला जो बिंदू आहे तो माझ्या डोळ्याच्या दृष्टीनं कोण आहे? नियर पॉइंट, इन्व्हर्टेड कॉमा. किंवा त्यालाच म्हणायचं, म्हणा माझ्या माझं, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. अजून एकदा सांगतो, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. मराठीवाले, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. लिस्टच्या ऐवजी मिनिमम सुद्धा म्हणू शकता. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, सुस्पष्ट दिसण्यासाठीच माझ्यापासून या वस्तूचं विशिष्ट अंतर ते किती आहे? निसर्गाने सांगितलेलं आहे की ते 25 सेंटीमीटर हवंय. 25 सेंटीमीटर वर हवाय म्हणून इथला ऑब्जेक्ट मी इथपर्यंत आणू शकतो, अलाउड आहे. पण आता माझ्या या अक्षरांनी माझ्या डोळ्याशी धारण केलेला कोण, मला वाटतंय ठीक आहे, मला छान दिसायला, ओके, पण मी त्याच ठिकाणी वेगळा व्यक्ती आहे, मी म्हटलं मला अजूनही दिसणार बाबा, मग मी काय करेन? जवळ आणेन. पण दिस इज नॉट अलाउड. डोळ्याशी धारण केलेला कोण वाढला, अक्षर दिसायला लागली, परंतु त्या डोळ्याला ताण वाढायला लागला. ताण वाढायला रिपिटेटिव्ह ते वाले गोष्टी तुम्हाला चष्मा लावून गेलाच तो किंवा दृष्टी दोष निर्माण केलाच. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, एक 25 सेंटीमीटरच्या अंतरावर तो वस्तू ठेवायची. ओके, दिसायला लागले व्यवस्थित, ठीक आहे. पण आता मला चष्मा आहे म्हणून मी निरोगी व्यक्तीचं सांगतोय. संकल्पना समजली तुम्हाला? दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. व्हॉट आर द सिलियरी मसल्स? समायोजी स्नायू. व्हॉट आर द सिलियरी मसल्स? दीज आर द मसल्स विच पुल और पुश द कॉन्व्हेक्स लेन्स. जेव्हा लांबचं बघायचंय त्यावेळेस इतकं सडपात, आणि जेव्हा ते जवळजवळच खूप जवळच पदार्थ बघायचं तेव्हा ते असं. हे असं वारंवार तुम्ही बघा, तुम्ही असं ठरवून म्हणता की आता मी 5 मिनिटं फक्त लांबचं बघणार आहे, आता 5 मिनिटं संपले, आता मी जवळच बघणार आहे, असं काय आहे? आपण पटकन लांब बघतो, पटकन जवळच बघतो. डोळा इथं काय नटबॉल ठेवलेत का स्क्रूनी असं आवडले ढिलं केले? नाहीये असं शक्य. परंतु निसर्ग किती पट 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 करतो, आणि हे 40 नंतर नीट होत नाही, म्हणून हा चष्मा आहे. परंतु जेव्हा तुमचा निरोगी डोळा असतो त्यावेळेस तुम्हाला लांबचं बेस्ट, जवळचं बेस्ट दिसत असत. आणि ही करण्याची प्रवृत्ती कोणाला आहे? त्या सिलियरी मसल्सला आहे. आणि म्हणून त्यांना म्हणायचं पॉवर ऑफ अकोमोडेशन टू ऑटोमॅटिकली ऍडजस्ट द फोकल लेंथ. प्रत्येक वेळी या परिस्थितीत सुद्धा फोकल लेंथला पडदा आणला एफ ला, या परिस्थितीत सुद्धा पडदा एफ ला आणला. प्रत्येक वेळी कॉन्सन्ट्रेट किरण होतात पडद्यावरच, पडद्या मागही नाही, पडद्या पुढेही नाही, पडद्यावरच किरण आले, बेस्ट दिसायला लागलं. आणि ही प्रवृत्ती कोणामुळे शक्य आहे? नॅचरल डोळ्यामध्ये आपल्याला सिलियरी मसल्स. आणि दुसरा आता कन्सेप्ट कुठली सांगितली? कुठलाही पदार्थाने डोळ्याशी धारण केलेला कोण वाढावा, म्हणून एखादा पदार्थ लांबून तुम्हाला जवळ आणता येतो, परंतु ते जवळ आणण्याला काहीतरी मर्यादा आहेत. त्या मर्यादेला डोळ्यापासूनचं जे अंतर आहे त्या अंतराला अंदाजे 25 सेंटीमीटर म्हणतात. या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन तिथं आहे, त्याला नियर पॉइंट सुद्धा म्हणतात. मग असा निरोगी डोळा तिथं दाखवले ते दोन्ही, म्हणजे लांबून आलेले किरण समांतरच असतात परस्परांना. अनंत अंतरावरून खूप लांबून येणारे प्रकाश किरण परस्परांना समांतर असतात. हा फिजिक्स मधला लॉ 11वीला तुम्हाला वापरायचा आहे. द रेज कमिंग फ्रॉम द डिस्टंट सोर्स, इन्फायनाइटली डिस्टंट सोर्स,
आर ऑलवेज पॅरलल टू इच अदर. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश अनंत अंतरावरून येतोय, त्याचे किरण जबरदस्त समांतर आहेत एकमेकांशी, परंतु हा इथं बल्ब असेल, ट्यूब आहे, इथले किरण असे 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 एकाच पॉइंट मधून निघालेले असतात, मग ते कुठं एकमेकांना समांतर नाहीये, ते समांतर नसतात. मग जवळचे किरण बघा तिरपे आलेत, ते भिंगावर पडले, पुन्हा जाऊन बरोबर स्क्रीनवर पडलेत. समांतर आलेले किरण स्क्रीनवर पडलेत, त्यावेळी त्या भिंगाचा आकार कसा झालाय बघा. पहिल्या आकृतीमध्ये तो स्ट्रेच केलाय, पातळ झालंय, चपट झालंय भिंग. दुसऱ्या आकृतीमध्ये जरा ते डब्बू झालंय भिंग, आणि त्याच्यामुळं विशिष्ट वेव्हलेंथ विशिष्ट अंतरावरच स्क्रीन आली आणि आपोआप व्यवस्थित ती इमेज तिथं उमटली. डोळ्याच्या रचनेमध्ये काय आहे मग. आपल्या डोळ्यामध्ये हा जो बाहुली सोडून सगळा भाग आहे त्याला म्हणायचं कॉर्निया, पारपटल. पारपटलामध्ये इकडं तिकडे वावरणारी कोण आहे, परितारिका, आयरिस. त्या परितारिकेच्या मधलं जे बारीक छिद्र आहे त्याला म्हटलंय प्युपिल, त्याला छिद्रच असं म्हणतात. त्याच्यानंतर त्या छिद्रातून आतमध्ये क्रिस्टलाइन अशी लेन्स आहे, बहिर्वक्र भिंग आहे, मस्क्युलर आहे, क्रिस्टलाइन आहे, पारदर्शक आहे. पारदर्शकच पाहिजे की नाही तर जाणार नाही. पारदर्शक नसेल तर पलीकडचं काही दिसणार नाही, किरण त्याच्या थ्रू जाणारच नाही. आणि आतला जो सगळा लिक्विड आहे त्याला म्हणायचं विट्रियस ह्युमर. तो त्या नेत्रगोलातला तो सगळा स्पियर आहे, गोल आहे, सर्कल नाही आहे, भरीव आहे, असा गोल आहे, चेंडू आहे. आणि त्या चेंडूच्या आतला तो रस आहे, तो लिक्विड आहे, तो सुद्धा ट्रान्सपरंट असतो. तो ढवळला गेला तर आपल्याला इकडे इकडे काजवे चमकतात. आणि ती स्क्रीन झाली. स्क्रीनवरच्या दोन प्रकारच्या पेशी तुम्हाला मी सांगितले. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सांगतं. आपल्या डोळ्याचा डायमीटर जर बघितला नेत्रगोलाचा 2.4 सेंटीमीटर आहे. ओके. आणि काय म्हटलंय, रिलॅक्स्ड स्टेट मध्ये त्याचा हेल्दी आय मध्ये तो किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. द अदर फोकस ऑफ द आय इज ऑन द रेटिना. प्रत्येक वेळी फोकस हा रेटिनावरच आला पाहिजे. आता असं करूनही तुम्हाला लिहून देऊ दे का, त्याच्यामध्ये काही सांगायचं काय, बघूया अजून काय राहिलंय. सांगितलं लाईट सेन्सिटिव्ह सेल्सचं सांगितलेलं आहे. हा, पहिले 2-4 वाक्य बघा बरं. ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. देर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कव्हर मेम्ब्रेन ऑन द आय. दिस इज कॉल्ड एज कॉर्निया. लाईट एंटर्स द आय थ्रू इट. त्या कॉर्नियाच्या मधून लाईट आत जातो. मॅक्सिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ऍट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. देर इज अ डार्क. बघा, कॉर्नियाचा बाह्य भाग जो आहे तिथूनच जास्तीत जास्त प्रकाश रिफ्रॅक्ट होतो आतमध्ये, तिथून होल मध्ये घेतला जातो, तिथून मग बरोबर भिंगावर टाकला जातो, तो वेगळा. परंतु सगळ्यात जास्त प्रकाश आत कुठून घेतला जातो, कॉर्नियामधून. लक्षात ठेवा. डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द रेटिना, कॉर्निया. दिस इज कॉल्ड एज आयरिस. डार्क फ्लेशी स्क्रीन, बुबुळ इकडं तिकडं पळता येते, हलता येते. दॅट इज कॉल्ड एज आयरिस. द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. ते बुबुळाचा रंग, आयबॉल जो असतो त्याच्यातल्या बुबुळाचा आयरिसचा रंग, काही जणांचे घारे डोळे असतात, काही जणांचे काळे शार असतात, वगैरे वगैरे वगैरे. ते डोळे तसे असणं ते त्या व्यक्तीचं जेनेटिक पॅटर्नवर अवलंबून अनुवंशिक वगैरे प्रकार आहे. तर अजून एक महत्वाचं मला सांगायचं होतं ते म्हणजे, हा, आपल्या दृष्टीच्या बाबतीत तो जो आयरिस आहे, आयरिस बुबुळ, त्याचं जे होल आहे ते प्रकाश सेन्सिटिव्ह आहे, लाईट सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही जर प्रचंड अंधारातून आलात, प्रचंड प्रकाशातून अंधारात आलात, म्हणजे दुपारचं 12चा मॅटिनी शोला थिएटरला चाललाय तुम्ही पिक्चरला, आणि कडक उन्हातून तुम्ही गाडी चालवत गेला, तिकीट काढलं तुम्ही, आत जाणार त्याच्या आधी 10 मिनिटं पिक्चर सुरू झालाय. पडदे लावलेले असतात, आतला त्या दरवाज्यातला डोअर कीपर म्हणतोय तिकीट दाखव. तुम्ही तिकीट दाखवून आत गेल्यानंतर ABCDEFGH पायऱ्या असतात त्या बाल्कनीच्या, त्या Fच्या तिथलं 23 नंबर तुमचा आहे. काय होतं मग, तुम्ही आत गेलं की तुम्ही भयंकर प्रकाशात आलाय, त्यामुळे त्यावेळेस तुमचे डोळ्याचे बुबुळ असे विस्फारले गेलेत, प्रचंड विस्फारले गेलेत. म्हणजे विस्फारले गेले केव्हा, तुम्ही अंधारात येता तेव्हा, पण प्रकाशात होता त्यावेळेस ते अतिशय आकुंचन झालेले असतात. पण अजून अंधारात आल्याला लगे विस्फारले जात नाही,
आकुंचन झाल्यामुळं जेवढा हवा तेवढा प्रकाश उन्हातनं तुमच्या प्रचंड ऊन आहे बाहेर, आता सध्या इथं बल्ब लावलाय, भयंकर आहे प्रकाश, परंतु माझ्या बुबुळाच्या होलनी जेवढं स्वस्त तेवढंच प्रकाश आत घेतलाय. मी जर डायरेक्ट बल्बकडे बघायला लागलो तर मला तीव्रता जाणवेल त्याची आणि मला वेदना होतील. म्हणजे काय मग, व्हॉट एव्हर इज अलाउड सोसेल तेवढंच अलाउड होत आहे. मग उन्हात असताना ते होल प्रचंड कमी झालेले आहे आणि हे प्रचंड कमी असलेलं होल घेऊन तुम्ही त्या थिएटरमध्ये आत शिरला, अशी अंधारी येते की पायऱ्या सगळं जायचं म्हणजे कळत नाही, पायरी नसली तरी पाय आपटत बसतो आणि मग कधीतरी ABCDEF येतं, मग F चे बरेच जण बसलेले असतात, तिकडे सरकत 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 जातो, पिक्चर सुरू झालेले असतात, लोक ओरडत असतात, हे सरक बस खाली बस खाली, आपण उगीच सहानुभूती मिळतं ना, जरा लेट झाला हो काय करा, आणि 23वा नंबर आहे तर चुकून 22व्या मांडीवर जाऊन बसतो, पुन्हा नंतर 23 सॉरी 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 23 आणि मग थोड्या वेळाने आपलं त्या अंधाराला ते डोळे ट्यून होतात, मग हळूहळू ते होल ओपन होतं, कारण का अंधारामध्ये आपले स्नायू त्या बुबुळाच्या होलचे स्नायू रिलॅक्स होतात. मग आपल्याला त्या सीनच्या प्रकाशात कोण कोण आलेले ते दिसायला लागतं, हा तू आला वय दिसत, एरवी दिसत नव्हतं. आता ह्याच्या उलट तुम्ही अंधाराला ट्यून झालाय, डोळे विस्फारलेले, ते होल ओपन झाले, हे घेऊन ते इंटरव्हल झाल्यानंतर तुम्ही जर हार्मोनी घ्यायला बाहेर पडला तर उन्हात गेल्यानंतर आपण तर हे बघ, रात्री सुद्धा झोपल्यानंतर पांघरून घेऊन डार्क अंधार करून झोपल्यानंतर अचानक कोणीतरी लाईट लावला तर म्हणतो पटपट बंद कर लवकर, मला वेदना झालेल्या आहेत. त्यावेळी उलट असतं, ऑलरेडी होल ओपन झालेलं आहे आणि अचानक नकळत आपल्या न कळत जर लॅम्प लावला तर प्रचंड किरण आत जातात आणि आपल्याला पटलावर चेतातंतूच्या तिथून आपल्याला वेदना देतात. म्हणून अति प्रखर प्रकाश सुद्धा पोचता कामा नये, म्हणून सूर्याकडे डायरेक्ट बघायचं नाहीये, त्या होल मधून सुद्धा प्रचंड रेस जातात आणि ते पेनफुल आहे. जितकं तुम्ही डार्क मध्ये झोपाल तेवढी विश्रांती आहे, शरीराची सर्व्हिसिंग आहे, लक्षात ठेवा. आपण एखादा 0 तरी लावून ठेवतो, ठीक आहे, ते कधी जरी उठलो तर आपल्याला अडखळणं होऊ नये म्हणून, पण खरी झोप कशी आहे, डार्कनेस. आपण निशाचर नाहीयेत, रात्री काही जागरण, आता त्या अभ्यासासाठी वगैरे जागरण करतो ठीक आहे, परंतु खरी आपण माणूस हा नॉक्टर्नल अॅनिमल नाही. खरी सर्व्हिसिंग शरीराची झोपल्यावर आहे, एकदा या अंगावर झोपतो, एकदा या अंगावर झोपतो, होताना पालतं कसं आहे, परंतु ती सर्व्हिसिंग आहे आपल्या शरीराची, ती प्रॉपरली झाली पाहिजे, ती होते. मग ती डोळ्याची सर्व्हिसिंग सुद्धा तशीच आहे. तर डोळ्यात निरोगी डोळ्याची ती आकृत्या दोन्ही महत्वाच्या काढायच्या, वरची पण आकृती काढायची तुम्ही. आता डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स, पहिल्यांदा मी तुम्हाला तिथल्या आकृतीतलं समजावून सांगतो, नंतर आपण एक 5-7 मिनिटांनंतर ऑफ करून पुन्हा ऑन केल्यानंतर पुन्हा ती आकृती काढून शिकवेन. डिफेक्ट म्हणजे काय, डिफेक्ट का क्रिएट होतो, आपला नेत्रगोल हा एक्झॅक्ट गोल आहे, स्फेरिकल आहे, परंतु काही कारणामुळे तो असा प्रेस होतो त्यामुळे इकडे बल्ज होतो, किंवा असा प्रेस होतो त्यामुळे इकडे उभट होतो. तर उभट झालं तर माग डोळ्याच्या माग प्रतिमा जाईल, म्हणजे पडद्याच्या माग. जर असा बल्ज झाला तर पडद्याच्या अलीकडे निर्माण होईल, मग क्रॉस होऊन पुढे जातील. आम्हाला काही हो, प्रकाश किरण कुठे पडले पाहिजेत, स्क्रीनवर. मग तसं होत नसेल तर तो डोळा डिफेक्ट झालेला आहे, दोष निर्माण झालाय, रोगट नाहीये, जंतूंचं इन्फेक्शन नाही झालेलं त्याला, फक्त काय झालंय, त्याचं वर्किंग बिघडलंय. जी प्रतिमा स्क्रीनवर मिळत होती ती एकतर मागे मिळाली किंवा इथं मिळाली. जर इथं मिळत असेल तर ती ढकलून काहीतरी वापरून इथं आणली पाहिजे, मागे जात असेल तर त्याला काहीतरी वापरून आधी आणली पाहिजे आणि इथं आणली पाहिजे. इन ऍडव्हान्स कॉन्व्हर्ज झाला पाहिजे. आधीच होत असेल तर लेट कॉन्व्हर्ज केलं पाहिजे, इकडं होत असेल तर लवकर कॉन्व्हर्ज केलं पाहिजे. जेव्हा असं करतो तेव्हा आपण त्या दोषाचं निराकरण करतो, तो दोष दुरुस्त करत असतो. व्हॉट आर द डिफेक्ट्स ऑफ विजन, नियर साइटेडनेस, जो शब्द आहे ते चांगलं आहे, लक्षात ठेवा. मला काय म्हणायचं नाही समजलं, निकटदृष्टिता. आता निकटदृष्टिताचा शब्दच काय आहे, निकटदृष्टिता म्हणजे जवळचं दिसतंय. नियर साइटेडनेस, तुम्हाला जवळचं दिसतंय म्हणजे चांगलं दिसतंय. मग आता विचारा कुठलं दिसत नाही, म्हणजे नियर साइटेडनेस मधलं मध्ये लांबचं दिसत नाही, म्हणून केवळ हा शब्द वापरलाय बघा मराठी पुस्तकामध्ये. केवळ निकटदृष्टिता म्हणजे फक्त त्या व्यक्तीला जवळचं चांगलं दिसतंय, म्हणजे कुठलं दिसत नाहीये, त्याला लांबचं दिसत नाही. बघा आता पहिली आकृती काय, त्या पिवळ्या पहिल्या चौकोनातली,
पहिली आकृती त्याला चांगलं दिसते त्याची आहे, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट त्याचे तिरपे किरण भिंगावर पडले आणि ते कॉन्सन्ट्रेट झाले, व्हेरी गुड. परंतु लांबनं किरण आलेले आधीच कॉन्सन्ट्रेट होतात, पडद्यावर जातच नाहीयेत. बरोबर आहे? आकृती नीट समजली का? बघा, पहिली आकृती पेन्सिलने लिहा वाटल्या असं नीट दिसतंय, तो निरोगी नाहीये, व्यवस्थित आहे, तो रोगी नाहीये, व्यवस्थित आहे, निरोगी आहे. पहिली आकृती, त्या 3 मधली पहिली आकृती ओके होता, कुणासाठी? जवळचं बघायसाठी. दुसरी आकृती काय? तोच डोळा लांबचं बघायला ओके नाहीये. आणि तिसरी आकृती, जो दुसऱ्या आकृतीतला दोष आहे, तो अंतर्वक्र भिंग वापरून ती प्रतिमा पुढे ढकलली आणि पडद्यावर नेली. आकृती सुद्धा अशी समजून घ्यायची. नंतर करू आपण, ती काय आपल्याला करता येईल. या दोषामध्ये काय घडते, काय नाही, हाऊ इज दिस डिफेक्ट, व्हॉट इज द नेचर ऑफ दिस डिफेक्ट, हाऊ इट गेट्स क्रिएटेड, ते नंतर बघू. परंतु आधी त्या रोगाचा अर्थ समजू द्या, त्या दोषाचा. मुलांना त्या शब्दाचा अर्थ नाही समजला ना, सुधीर काय थांबा म्हणतोयस? मध्ये टाईप करून सांग, म्हणजे मग मला कळेल, बघतो मी काय. मला वाटतं मी फास्ट बोलतोय असं वाटतंय का? फास्ट तुम्हाला आता अंडरस्टँडिंग होत असेल तर काही अडचण नाहीये ना. म्यूट तर झालेलं नाहीये मी. हा, ठीक आहे. काय म्हणलंय बघू दे. हो, डायग्राम काढल्यापासून ऐकू येत नाही? ऐकू येते ना आता? आता येते की तशीच वाचलंय वाटतं मी. हा, काय म्हंटलो मी? केवल निकट दृष्टीताचा अर्थ काय आहे? त्यालाच म्हणतात मायोपिया, त्यालाच म्हणतात नियर साइटेडनेस. नियर साइटेडनेस शब्दाचाच शब्दशः अर्थ घ्या की जवळचं दिसतंय. मग मनाला विचारा कुठलं दिसत नाही? लांबचं दिसत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्याचा आपण आकृती काढून नंतर बघू. आता दुसरा दोष बघा, पुन्हा नंतर आपण जॉईन होऊ तेव्हा. आता दुसरा दोष बघा. दुसऱ्या दोषाचं नाव काय? फार साइटेडनेस, दूरदृष्टीता. त्या शब्दातच दिसतंय, केवल दूरदृष्टीता. म्हणजे काय? याचा अर्थ त्याला फक्त दूरच दिसतंय. म्हणजे माझं स्वरूप, मला लांबचं बेस्ट दिसतंय, पण इथलं वाचा लागलो आणि चष्मा नसला, अरे बापरे बापरे, काय दिसत नाही, सगळा पांढरा कागद. मग आता जेव्हा मी हे वापरेन तेव्हा हा व्यवस्थित दिसणार. मग हा कोण आहे? तर तो कॉन्व्हेक्स लेन्स. त्याला कधी कधी 40 म्हणतात. जनरली आपल्याला जवळचं जे असतं तेच आपण जास्त ऑब्झर्व करत असतो ना. ऑब्झर्वेशन कॅपॅबिलिटी त्या डोळ्याची वीक झालेली असते. ऍव्हरेज लांबचं आपण बघतच असतो ना. हा, ज्याला दूरचं दिसत नाही जवळचं दिसतंय त्याचं खरं आश्चर्य आहे, आणि तो दोष कधी कधी काही जणांना लहानपणापासूनच असतो. मग आता या दोषात काय? दूरचं दिसतंय छान म्हणून फार साइटेडनेस, पण त्याला जवळचं दिसत नाही. आता यात काय बघा, पहिली 3 मधली पहिली आकृती काय बघा? लांबून आलेले किरण मस्तपैकी त्या स्क्रीनवर एकत्र आलेत, नो प्रॉब्लेम. पहिला आकृती काय सांगते? की डोळा या लांबून येणाऱ्या किरणांसाठी ओके आहे, दोष नाही. दुसऱ्यामध्ये बघा, जवळचे किरण जे आहेत ते पडद्यामागे एकवटतायत, म्हणजे आम्हाला काहीतरी वापरलं पाहिजे जे इन ऍडव्हान्स जरा लवकर एकवटवलं जाईल. बरं, मी आता इथं थांबतोय, ब्रेक करतोय, 2 मिनिटांनी लगेच जॉईन.